रिपब्लिकन पक्ष जरी निवडणूक लढला, वंचित आघाडी जरी लढली, तर ते म्हणणार ना आमचाच महापौर असेल. मी आजही म्हणतोय की महायुतीचा महापौर असेल. अरे आम्ही आहोत ना. शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे मुख्य नेते आहेत. ही सगळी आम्ही आहोत ना सरदार सगळे. प्रत्येक गोष्टीत राजांनी लढायची गरज नसते, सरदारच तो मोहिमेवरती असतात. आणि आमचा शिवसैनिक समर्थ आहे त्याला उत्तर देण्याकरता. शिंदे साहेब कधीच कुणावरही वैयक्तिक टीका कधीही करत नाहीत. जरी त्यांच्यावर किती आरोप केले, त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. लोकांनी ते शिकावं. जर स्वतःला आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या पेक्षा मोठे समजत असू, तर त्यांच्यातले काही गुण कोणीतरी घ्यावे, एवढंच मला सांगायचं. कोणी अंगावर घेतलं? आम्ही तरी कुठं नाव घेतलं? आणि आमच्यात हिंमत आहे. हे बघा, काही ताकाला जाऊन भांड लपवण्यासारखी गोष्ट नाहीये. आमच्या नेत्यावर बोललात, मी खासदार असून पण डायरेक्ट नाव घेऊन बोललेलो आहे. आमच्यात हिंमत आहे बोलायची. आमच्या नेत्यावरती जर आपण आरोप केले, तर आम्ही तुमच्यावरती आरोप करणार. हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सुद्धा कानावर खासदार म्हणून या गोष्टी मी घातलेल्या आहेत, की जर आमच्या नेत्याच्या विरुद्ध आपण युती धर्म न पाळता काही लोक जर बोलत असतील, तर आमच्यातला छोटा कार्यकर्ता सुद्धा एक संयमाकरता लिमिट आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या कानावर मी स्वतः ही गोष्ट घातलेली आहे. आणि आज आपल्याद्वारे पुन्हा एकदा सांगतो, आमच्या नेत्याच्या विरुद्ध जर बोललात, तर आम्ही युती धर्म बाजूला ठेवून आम्ही सुद्धा तशाच पद्धतीने उत्तर देऊ. ठाणे जिल्ह्यात